यावर्षी दिवाळी मी सगळीकडे 1-1 दिवसाचा मुक्काम केला. माहेरी 1 दिवस, मामाकडे 1 दिवस आणि आता आलेली आहे सासरी. माझा आता इथे स्वयंपाक झालेला आहे. आज आहे नॉन-व्हेज, छान मटण शिजतंय. तोपर्यंत माझे भांडे घासून झाले, पोळ्या करून झाल्या, भातसुद्धा झालेला होता. गावाकडे आलं की खूप लवकर कामं आवरली जातात बरं का. ताईंच्या बॅगी, आमच्या बॅगी आणि इथे मात्र सगळीकडे कपडेच झाले होते. दिवाळीला कधी पाऊस पडला आहे का? मला तरी आठवत नाही बरं का. सध्या इतका पाऊस पडतोय की काय सांगू. बाहेर येऊन बघते तर इतका धो-धो पाऊस पडत होता. आमचा आकाशकंदील सुद्धा खराब होऊन गेला. पावसाचा स्पीडच खूप सारा होता. या अंगणामध्ये आम्ही संध्याकाळची जेवणं झाली की मस्त गप्पा-टप्पा करत बसतो. मुलं पण खूप सारे खेळत असतात. पण आज असं काहीही होणार नाहीये. कारण पाऊसच खूप आहे. आता गावाला आमची घरं भिंतीला भिंत आहे. त्यामुळे इकडनं तिकडे आणि तिकडनं इकडे आमचं दिवसभर चालू असतं. ही माझी गोड अशी छोटीशी भाची आहे गौ. तर ती पण तिची चप्पल व्यवस्थित ठेवत होती. तिला फक्त आरुष खेळायला लागतो, पण आरुष तिच्याबरोबर काही खेळतच नव्हता. यांच्या घरामध्ये काय चाललंय ना, ते बघण्यासाठी मी आली होती. तर यांनी आज बनवलेली आहे भाजी, छान अशी कांद्याची पात. भाकरी वगैरे झालेल्या आहे आणि माझ्या सासूबाई बघत होत्या बाहेर पाऊस. दिवाळीला कधी पाऊस पडतो का? किती नुकसान करतो? असं आमचं काहीसं बोलणं इथे चालू होतं. बाहेर मामा-भाच्यांची छान इथं मस्ती चालू होती. श्लोकला कोणी रागवलं, की त्याला असं रागवलं, की त्याला खूप भारी वाटतं. रविवारी 10:30 वाजेपर्यंत आम्ही नाशिकमध्ये आलो, तर ताईंना पण जायचं होतं आणि आम्हाला पण वास्तुशांतीसाठीच जायचं होतं. माझ्या मावस बहिणीची आणि ती माझी जाव सुद्धा आहे. तर त्यांच्या घरी होती वास्तुशांती. आम्ही सगळ्यांनी छान अशी तयारी केली आणि आलो इथे. इथे खूप सारी गर्दी होती. मध्ये येऊन बघते तर नणंदबाई इथे मस्त रील शूट करून घेत होते सगळ्यांकडनं. तर चला मी पण थोडासा चान्स मारून घेतला. थोडा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर सगळ्यांच्या पाया पडली. खूप सारे त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतले आणि माझी सासरची फॅमिली खूप गोड आहे बरं का. नेहमी मजा मस्तीच चालते आमची. तर इथे आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले, मस्त जेवण वगैरे केलं आणि असा संपवला दिवस.